नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। इस्रायलच्या तज्ञ अभ्यासकांनी कोरेगाव तालुक्यात साजरा केला गणेशोत्सव। बोधेवाडी ग्रामस्थांच्या आनंदात झाले सहभागी। कोरेगाव तालुक्यातील शेतीप्रधान व तंटामुक्त गाव म्हणून विशेष ओळख असलेल्या भाडळे खोऱ्यातील बोधेवाडी येथे इस्रायलच्या तज्ञ अभ्यासकांचा टोमॅटो पीक पाहणीसाठी दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्यात आलेल्या या अभ्यासकांनी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून गणेशोत्सवामध्ये भाग घेत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला। मराठमोळ्या पुरणपोळीचा आस्वाद घेत ग्रामस्थांच्या आनंदात ते सहभागी झाले। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट अमोल राशीनकर यांच्यासह लोकनियुक्त सरपंच सौ प्रियंका अमोल राशीनकर यांनी पारंपरिक शेतीला महत्त्व देत आपले आयुष्य शेतीत वाहून घेतले आहे। केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आदर्श शेतकरी म्हणून या कुटुंबाची आता गणना होत आहे। टोमॅटो पिकामध्ये त्यांनी जागतिक स्तरावर यश संपादन केले आहे। त्यांच्या टवटवीत टोमॅटो पिकाने जगभरातील अभ्यासकांना भुरळ घातले आहे। 5 एकर क्षेत्रातील टोमॅटो पीक, 5 एकर क्षेत्रातील घेवडा पीक आणि 5 एकर क्षेत्रातील आले पीक सध्या ते घेत आहेत। पती पत्नी व कुटुंबातील सदस्य 24 तास शेतीतच रमतात। इस्रायल येथून आलेले तज्ञ अभ्यासक अमित कळीसकर, ब्लॅड अनुफ्रियेन्को, श्रीमती लिनॉय मिशन हे 4 महिन्यात टोमॅटो पिकाच्या बागेत रमले। इस्रायल तंत्रज्ञानाचे तयार करण्यात आलेल्या आणि इस्रायलमध्ये तयार झालेले ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर पाहून ते सुखावले। त्यांनी तोंड भरून त्यांचे कौतुक केले। महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात इस्रायलचे तंत्रज्ञान पोहोचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। 100 फूट खोल भव्य आणि दिव्य विहिरीचे त्यांना अपूर्व वाटले। त्यांनी आश्चर्य देखील व्यक्त केले। संपूर्ण जगात कोरेगावचा नावलौकिक वाढवणारा घेवडा अर्थात राजमा पिकाबाबत त्यांनी कुतूहलतेने माहिती घेतली। ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करून नेहरू युवा मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन त्यांनी घेतले। यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष त्यांनी केला। ढोल वाजवण्याचा आस्वाद घेत त्यांनी प्राचीन श्री महादेव मंदिरास भेट दिली। प्राचीन दगडी रचना पाहून ते अचंबित झाले। त्यानंतर त्यांनी राशीनकर कुटुंबियांच्या निवासस्थानाची भेट दिली। महाराष्ट्रीय संस्कृतीनुसार त्यांचा आदर सत्कार करण्यात आला। मराठमोळ्या पुरणपोळीचा आस्वाद घेत ग्रामस्थांच्या आनंदात ते सहभागी झाले। अत्यंत आनंदी वातावरणामध्ये पुन्हा येऊ असे म्हणत त्यांनी बोधेवाडीकरांचा निरोप घेतला। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। सोळशीच्या श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या भक्तनिवास संकुलाचे भूमिपूजन। महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सोळशी येथील तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य भक्तनिवास संकुलाचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते झाले। माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजप नेत्या डॉ सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते व देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य शिवयोगी तपोयोगी नंदगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाले। आजचं देवस्थानसाठी एक सुवर्ण अक्षराने लिहावा असं एक कार्यक्रम झाला आणि उत्कृष्ट आणि भागातील पंचक्रोशीतील जे शनिभक्त आहेत, शनिप्रेम, शनिवर प्रेम करणारे सर्व भाविक भक्त इथं उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये जी उणिवा होती, आपल्याकडे 2 उणिवा आहेत की भक्त लोकांना प्रसाद घेण्यासाठी राहण्यासाठी सुविधा नाही आणि दुसरी गोष्ट फेब्रुवारीच्या नंतर पाण्याची खूप मोठी टंचाई असते। ह्या 2 गोष्टी भरून काढण्याचा आपण प्रयत्न करतोय। देवस्थान ब वर्ग असल्यामुळे ब वर्गच्या या तीर्थक्षेत्र पर्यटनमधनं शासनाने आपल्याला 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यातनं प्रसादालय आणि किचन म्हणजे स्वयंपाकगृह असा हा उपक्रम आता राबवतोय। त्यानंतर वाढीव निधीच्या उपलब्धीतून पुढच्या भक्तनिवास आणि राहण्याची भक्तांसाठी सोय किंवा अशा बाकीच्या सोयीसुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तर गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच एवढी मोठी देवस्थानला आल्यामुळं आमच्या या परिसरातील पंचक्रोशीमध्ये आणि शनिभक्तामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि शासनाविषयी चांगलं मत प्रकाशित झालेलं आहे। याचा देवधर बलकवडी देवधर धरणातनं की कॅनल गेलेला आहे फलटणकडे, त्यातनं आपल्याला पाणीचा प्रस्ताव आपण सादर केला होता। प्रथम नांदोळ धरणातनं आपण त्याचा पाणी उपसाचा प्रयत्न केला, पण शासनाचा ते बांधकाम पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं 8माही पाणी आहे, 12माही पाण्याची सोय होऊ शकत नाही। त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने आपण त्या धरणातनं जे कॅनलमधनं पाणी जातो ते पाण्याचं मंजुरी आपण घेतलेलं आहे आरक्षित म्हणून। देवस्थानला महाराष्ट्र शासनाने
पाणी आरक्षित केलेलं आहे. फक्त तो निधीचा प्रश्न आहे. तर निधीचा प्रश्न माननीय दादांनी जर मनावर घेतलं, रणजितसिंग नाईक लिंबाळकरांनी आणि माननीय महेशदादा शिंदेसाहेब, ह्या दोघांवर देवस्थानचं प्रेम आहे. दोघंही धार्मिक आहेत आणि दोघांनी पाण्याचं तेवढी योजना पूर्ण करावी आणि शनी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले हे सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवतील. हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज लवळे, कोरेगाव तालुका वारकरी मंडळातर्फे सत्कार. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांची शिरंबे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झालेली असून ते या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी निरपेक्ष भावनेने सेवा करतील आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवतील असा विश्वास गोडशेवाडी येथील हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज लवळे यांनी व्यक्त केला. कोरेगाव तालुका वारकरी मंडळाच्या वतीने शिरंबे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाल्याबद्दल येथील नामदेव मंदिरामध्ये गुरुवारी दुपारी 4 वाजता हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सत्काराला उत्तर देताना हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले यांनी आजवरचे आयुष्य हे ईश्वर साधनेत व्यतीत केले आहे. भविष्यकाळात देखील ईश्वर साधना सुरूच राहणार असून शेतकरी हितासाठी विकास सोसायटीची जबाबदारी घेतली आहे ती सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या पाठबळावर यशस्वीपणे पार पाडणार आहे. यावेळी हरिभक्त पारायण नंदकुमार माळवदे, हरिभक्त पारायण ज्योतिराम बर्गे, हरिभक्त पारायण मदन जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास हरिभक्त पारायण दिलीप सुतार, हरिभक्त पारायण रायबा सरकार, हरिभक्त पारायण तानाजी गायकवाड, हरिभक्त पारायण जगन्नाथ कुंभार, यल्लाप्पा बिराजदार, हरिभक्त पारायण किशोर पवार, बाळू डाके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. निवड झाले दुसऱ्या दिवसापासून जी मतदानामधलं आपल्या वारकरी संप्रदायाच्या माणसाची निवड झालेली आहे. अशी निवड होणं दुर्मिळ असते. एक तर राजकारणाची माणसं इकडे चालत नाही, इकडे तिकडे चालत नाही, कारण दोन्हीकडल्या वागणुकी वेगवेगळ्या असतील. परंतु आबांनी ते लिलया पार करून दाखवलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या गावात आज एवढ्या सरळ माणसाला संधी राजकारणात मिळत नाही, परंतु सगळ्यांनी मिळून त्यांना स्वीकारलेलं आहे आणि त्यांची निवड केलेली आहे. एका केदारेश्वरच्या पारायणाच्या निमित्तानं त्यांचं आमचं जास्त जवळ त्यांना बघायचा योग आला. चुकीला चुकी, बरोबरला बरोबर, सरळ मार्गी माणूस असा आबांचा एक पैलू आहे. त्या याच्यातून सोसायटीचं काम सुद्धा ते अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्याची शंकाच नाही. त्यांना या जबाबदारी दिलेली आहे श्रीफळ ग्रामस्थांनी. अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत किरकसाल, निढळ व मांडवे ग्रामपंचायतींना 1,30,00,000 पुरस्कार. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील किरकसाल तर खटाव तालुक्यातील निढळ व मांडवे ग्रामपंचायतीने पुरस्कार पटकावले. गुरुवारी सकाळी 11 वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार दादाजी भुसे, खासदार भास्करराव भगरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय पागमोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा स्तरावर किरकसाल तालुका मान या गावाने प्रथम पुरस्कार तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावून 80 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत निढळ तालुका खटाव या गावाने 30 लाख रुपयांचे तर तृतीय क्रमांक मिळवत मांडवे तालुका खटाव या गावाने 20 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. या पुरस्कारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतींना 1,30,00,000 रुपयांच्या पुरस्काराच्या रकमेचे वाटप करण्यात आले.